नमस्कार मित्रमंडळी. आजचा टॉपिक आहे ग्रुप बाय क्लॉजचा. आता इथं आपण सुरुवातीला बघणार आहोत ग्रुप बाय क्लॉजचा वापर कसा करायचा, कुठे करायचा आणि नेमकं का करायचा. ओके. तर सर्वप्रथम आपण थेरॉटिकली बघू, त्यानंतर प्रॅक्टिकली आपण मायस्क्यूलवरती चेक करणार आहोत, मायस्क्यूल वर्क बेंचवरती. तर इथं दिलेलं आहे डेफिनेशन त्याबद्दल. द ग्रुप बाय स्टेटमेंट ग्रुप्स रोज दॅट हॅव द सेम व्हॅल्यूज इन टू समरी रोज लाईक फाइंड द नंबर ऑफ कस्टमर्स इन ईच कंट्री. आपल्याला कस्टमर्स फाइंड करायचे प्रत्येक कंट्रीचे. ओके. जसं की आपला भारत देश आहे, भारत देशाबद्दल जेवढे पण कस्टमर आहेत ते फाइंड करायचे. त्यानंतर दुसरा देश रशिया असेल, रशियाबद्दलचे जेवढे कस्टमर आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. त्यानंतर तिसरा देश असेल, चायना असेल, चायनाबद्दलचे जेवढे पण कस्टमर्स असतील ते आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे आपल्याला कस्टमर जे आहेत ना ग्रुपमध्ये फाइंड करायचे. म्हणजे एका एका देशाच्या इंडिव्हिज्युअल नावानुसार आपल्याला कस्टमर फाइंड करायचे. ओके. तर इथं काय दिलेलं आहे आणि दुसरी लाईन दिलेली आहे, द ग्रुप बाय स्टेटमेंट इज ऑफन यूज विथ ॲग्रिगेट फंक्शन्स. म्हणजे ज्यावेळी आपण ग्रुप बाय क्लॉजचा वापर करतो त्यावेळी आपल्याला ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करावा लागतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे टू ग्रुप द रिझल्ट सेट बाय वन ऑर मोर कॉलम्स. ओके. तर आता इथं एक सिंटॅक्स पण दिलेलं आहे. या सिंटॅक्समध्ये वापर कसा करता येईल ते दाखवलेलं आहे. सिलेक्ट, त्यानंतर कॉलमचं नाव आणि त्यानंतर आपल्याला ॲग्रिगेट फंक्शन वगैरे वापरावं लागेल. फ्रॉम, त्यानंतर टेबल नेम, त्यानंतर वेअर कंडिशन, त्यानंतर ग्रुप बाय क्लॉज. ऑर्डर बाय क्लॉजचा वापर आपण नंतर बघू. ओके. इथं ग्रुप बाय क्लॉज करून आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्याला डाऊट क्लिअर होऊन जातील ग्रुप बाय क्लॉज कसा यूज करायचा. आणि त्यानंतर इथे एक नोट दिलेली आहे, वी हॅव टू यूज वेअर कंडिशन बिफोर ग्रुप बाय बट कॅन नॉट अप्लाय वेअर कंडिशन आफ्टर ग्रुप बाय. ओके. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी आपल्याला एखादी क्वेरी एक्झिक्यूट करायची असेल, ज्यावेळी आपल्याला ग्रुप बाय क्लॉजचा वापर करायचा असेल त्यावेळी आपण ग्रुप बाय क्लॉजच्या नंतर वेअर क्लॉज वापरू शकत नाही. तर ते आपल्याला वापरावं लागेल ग्रुप बाय क्लॉजच्या आधी वापरावं लागेल. त्यानंतर आपण ज्यावेळी एंटर करतो, जर समजा आता मी ग्रुप बाय क्लॉज वापर करतोय आणि मी एक क्वेरी लिहिलेली आहे. क्वेरीमध्ये लिहिलेलं आहे की सुरुवातीला सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव आणि त्यानंतर मी ग्रुप बाय लिहिलेलं आहे आणि ग्रुप बायच्या नंतर मला जर वेअर कंडिशन वापरायची असेल तर त्याचं सरळ ते एरर दाखवेल. ते आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट असेल इथे ग्रुप बाय मल्टिपल कॉलम. म्हणजे मल्टिपल कॉलमला आपल्याला ग्रुप बाय कसं अप्लाय करायचं ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. ओके. तर मी स्टेप बाय स्टेप दाखवतो तुम्हाला. तर सुरुवातीला मला मायस्क्यूएल वर्कबेंच ओपन करावं लागेल. इथे एक मी टेबलची क्वेरी लिहिलेली आहे, त्याला मी एक्झिक्यूट करून घेतो. एक्झिक्यूट केल्यानंतर त्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करतो. डेटा इन्सर्ट झालेला आहे. आता मी त्या टेबलची क्वेरी एक्झिक्यूट करून मी चेक करतो. डेटा दाखवतो इथं. आता इथं मी काही प्रश्न लिहिलेले आहेत जे आपल्याला मदत करणार आहेत ग्रुप बाय क्लॉजचा वापर कसा करायचा. ओके. तर मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेले, जसे की आपल्याला ग्रुप बाय क्लॉजचा वापर कसा आणि कुठं करायचा. जसं की मी सिंटॅक्स तुम्हाला दाखवलेलं आहे यापूर्वी. त्या सिंटॅक्समध्ये दाखवले होते की ज्यावेळी आपण ग्रुप बाय क्लॉजचा वापर करतो ते वेअर कंडिशनच्या पूर्वी करावं लागतं, वेअर कंडिशनच्या नंतर करावं लागतं. इथं बघू शकता या सिंटॅक्सनुसार आपल्याला काम करायचं आहे. ओके. तर आपली पहिली क्वेरी असेल इथे, राईट ए क्वेरी टू डिस्प्ले द टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज बेस्ड ऑन सिटीज. म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज दाखवायचे सिटीनुसार, सिटीच्या बेसनुसार. ओके. तर मी इथे क्वेरी लिहितो. आता ज्यावेळी आपल्याला क्वेरी लिहायची असते त्यावेळी लक्षात असावा की हा आपल्याला इथं सिटी विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला सिटी लिहावं लागेल क्वेरीमध्ये. तर ती कुठे लिहायची, सिलेक्ट, त्यानंतर सिटी, त्यानंतर ह्याची एक कंडिशन आहे ग्रुप बाय क्लॉजची. ज्यावेळी आपण ग्रुप बाय क्लॉजचा वापर करतो त्यावेळी आपल्याला ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करावा लागेल. आणि तसंही आपल्याला इथं टोटल काढायचे आहे, सॅलरीचे टोटल काढायचे आहे. ओके.
मग इथं मी ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करतो सम. यापूर्वी आपण ॲग्रिगेट फंक्शनचा वापर बघितलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर इथं सम काढण्यासाठी मला सॅलरीचा वापर करायचा, कारण की टोटल सॅलरी म्हणलेली इथे. सॅलरी, त्यानंतर फ्रॉम आपल्या टेबलचं नाव आहे EMP. त्यानंतर ग्रुप बाय सिटी. सिटी का बरं दिलं? कारण की मी इथं सिटी लिहिलेलं आहे. तर समजा मी इथं सिटी दिलंच नाही आणि ग्रुप बाय मी कट करून टाकतो इथून, तर बघू आता इथं एरर दाखवतं. आता काय एरर दाखवतं? तिथे एक एरर दाखवतोय, ॲग्रिगेटेड क्वेरी विदाउट ग्रुप बाय म्हणतोय. आपण काय करतोय, इथं ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करतोय आणि इथं कॉलमचा वापर करतोय, पण इथं ग्रुप बायचा वापर करत नाही. आणि ग्रुप बाय क्लॉज काय म्हणतो की ज्यावेळी तुम्ही एखाद्या कॉलमला तुम्ही ग्रुप बाय करणार असाल त्यावेळी ॲग्रिगेट फंक्शन तुम्हाला वापरावं लागेल. ओके, म्हणून मी इथं ग्रुप बाय क्लॉज दिलेला आहे. ग्रुप बाय सिटी. तर मी आता एक्झिक्यूट करून बघतो. तरी क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. इथं दाखवलेलं सिटीनुसार सॅलरी सम करून दाखवलेलं आहे, ॲड करून तुम्ही. ओके, तर यामध्ये दुसरी क्वेरी पण दिलेली आहे. आपण दुसरी क्वेरी चेक करू. दुसरी क्वेरी आहे, राईट ए क्वेरी टू डिस्प्ले ए नंबर ऑफ एम्प्लॉईज बेस्ड ऑन द सिटी. आपल्याला सिटीनुसार एम्प्लॉईज किती आहेत काय नाही ते चेक करायचे. तर त्यासाठी एक क्वेरी आहे, सिलेक्ट. आता इथं बेस्ड ऑन सिटी म्हणलेलं, त्यामुळे मी इथं सिटी लिहितो. सिलेक्टच्या नंतर सिटी. ओके, आणि त्यानंतर आता मला काउंट काढायचा आहे यांचा, त्यामुळे मी काउंट वापर करतो. नंबर ऑफ एम्प्लॉई म्हणजे आपल्याला काउंट काढायचं आहे तिथं. मग इथं काउंटचा वापर केला. त्यानंतर आता मला इथं एक ID वापरावं लागेल. आता इंडिव्हिज्युअल ID जो असेल तो वापरावा लागेल. यामध्ये एक कॉलम आहे, जसं की EMP ID नावाचा कॉलम आहे, तो युनिक आहे. त्यामुळे मी EMP IDचा वापर करतो, जेणेकरून मला जेवढे एम्प्लॉईज आहेत ते सापडून येतील याच्यात. ओके, EMP ID, त्यानंतर फ्रॉम आपल्या टेबलचं नाव, त्यानंतर ग्रुप बाय सिटी. ओके, तर मी एक्झिक्यूट करतो या टेबलला. तर हा टेबल एक्झिक्यूट झालेला आहे आणि सिटीनुसार एम्प्लॉईचं काउंट दाखवलेलं आहे. तर मुंबईचे 3 दाखवलेले, त्यानंतर पुण्याचा 1 एम्प्लॉई, त्यानंतर नाशिकचा 1 एम्प्लॉई असं दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण तिसरी क्वेरी चेक करणार आहोत. पुढची क्वेरी आहे, राईट क्वेरी टू डिस्प्ले द टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉईज बेस्ड ऑन मॅनेजर ID. आपल्याला टोटल सॅलरी काढायचं आहे मॅनेजर IDच्या बेसवरून. ओके, तर मी तिसरी क्वेरी पण लिहितोय, सिलेक्ट. त्यानंतर जसं की मी सांगितलेलं होतं बेस्ड ऑन मॅनेजर ID म्हणलेलं आहे, तर मी इथं मॅनेजर ID लिहितो, मॅनेजर ID. ओके, आणि त्यानंतर इथं टोटल म्हणलेलं आहे, त्यामुळे मी समचा वापर करतोय, कारण की ॲडिशन केल्यानंतरच टोटल भेटेल आपल्याला. तर इथं मी सॅलरी लिहितो, कारण की मला सॅलरीचं टोटल काढायचं आहे. त्यानंतर फ्रॉम EMP. ओके, त्यानंतर ग्रुप बाय करावं लागेल मला, आणि ग्रुप बाय केल्यानंतर इथं आपण कॉलमचं नाव लिहिलेलं आहे मॅनेजर ID. तर सेम इथं लिहायचं आपल्याला, मॅनेजर ID सेमिकोलॉन. याला मी एक्झिक्यूट करतो. यामध्ये मॅनेजर ID नुसार जेवढे पण सॅलरी आहेत ते सम करून दाखवलेले आहे. मॅनेजर ID 500, त्याला एवढी सॅलरी सम केलेली आहे. त्यानंतर मॅनेजर ID 501, त्याला एवढी सॅलरी सम केलेली आहे. आणि मॅनेजर ID 503, यामध्ये फक्त एकच एम्प्लॉय असल्यामुळं तिथं काही सम केलेलं नाही आहे, ते ॲज इट इज दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर मी पुढची क्वेरी जी आहे एक्झिक्यूट म्हणजे लिहितो, राईट अ क्वेरी टू डिस्प्ले द नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन इच मॅनेजर ID. आपल्याला नंबर ऑफ एम्प्लॉईज दाखवायचे जे प्रत्येक मॅनेजर IDच्या अंडर काम करतात. तर आता इथं सिलेक्ट, त्यानंतर मॅनेजर ID
त्यानंतर आपल्याला वापर करायचा आहे काउंटचा, कारण की नंबर ऑफ एम्प्लॉईज म्हणलेले तिथं. नंबर ऑफ एम्प्लॉईज ज्यावेळी विचारतील त्यावेळी आपल्याला काउंट काढावं लागेल तिथे. ओके. आणि त्यामध्ये मी इथं EMP-ID लिहितो. EMP-IDs का, तर कारण की तिथं युनिक कॉलम असलेला हा एकच आय डी कॉलम आहे माझ्याकडे माझ्या टेबलमध्ये, म्हणून मी EMP-IDचा वापर करतो, जेणेकरून मला करेक्ट एम्प्लॉईची डिटेल भेटून जाईल. ओके. त्यानंतर टेबलचं नाव लिहावं लागेल, फ्रॉम EMP, त्यानंतर ग्रुप बाय मॅनेजर ID, सेमिकोलन. त्यानंतर एक्झिक्यूट करतोय. तर इथं दाखवलेले मॅनेजर ID 500, तिथं 2 एम्प्लॉईज वर्किंगला आहेत. त्यानंतर मॅनेजर ID 501, तिथे 2, त्यानंतर 1. ओके. तर मग आता आपण पुढची क्वेरी बघू. यामध्ये काय विचारलेलं आहे, राईट क्वेरी टू डिस्प्ले मिनिमम सॅलरी अँड मॅक्झिमम सॅलरी बेस्ड ऑन डिपार्टमेंट नेम. डिपार्टमेंटच्या नावानुसार आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिमम सॅलरी दाखवायची आहे. तर इथं आपण क्वेरी लिहितोय, सिलेक्ट, त्यानंतर DPT नेम. बेस्ड ऑन डिपार्टमेंट नेम म्हणले त्यामुळे मी इथं DPT नेम आधी लिहितोय. ओके. त्यानंतर मिनिमम मेन फंक्शनचा वापर करतोय आणि त्यामध्ये सॅलरी कॉलमचं नाव लिहितोय. त्यानंतर मॅक्स फंक्शन, त्यानंतर सॅलरी लिहायची यामध्ये. त्यानंतर फ्रॉम EMP, ग्रुप बाय DPT नेम. ओके. तर याला मी एक्झिक्यूट करून घेतो. यामध्ये डिपार्टमेंटनुसार मिनिमम सॅलरी आणि मॅक्सिमम सॅलरी दाखवलेली आहे. डिपार्टमेंट आय टीमध्ये मिनिमम सॅलरी 45,000, तर मॅक्सिमम सॅलरी 95,000. HR डिपार्टमेंटमध्ये 75,000 आहे, तर मॅक्सिमम सॅलरी 9,000 दाखवलेली आहे. तर मी चेक करून घेतो यामध्ये बरोबर आहे का चुकी आहे. तर इथे काय झालेलं आहे, ज्यावेळी आपण एम्प्लॉई टेबलमध्ये चेक करतो, कॉलमचा जो डेटा टाईप आहे तो वर्कयार टाईप झालेला आहे, त्यामुळं हा चुकीचा डेटा इथं दाखवतोय. मॅक्सिमम सॅलरीमध्ये 9,000 दाखवतोय, तर मिनिमम सॅलरीमध्ये 75,000 दाखवतोय. ओके. तर आता मी इथं एक डेटा टाईप चेंज करतोय. आता त्यासाठी क्वेरी लिहितोय, अल्टर टेबल EMP, त्यानंतर मॉडिफाय करायचं आहे मला. काय मॉडिफाय करायचं तर डेटा टाईप मॉडिफाय, त्यानंतर सॅलरी कॉलमचा मला डेटा टाईप मॉडिफाय करायचा आहे. तर मी तर डेटा टाईप देतो बिग इंट. बिग इंट हा इंटेजरपेक्षा मोठा असतो, मोठी व्हॅल्यू घेतो हा, त्यामुळे मी बिग इंटचा वापर करतो आहे. त्याला मी एक्झिक्यूट करतो. तर ही क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे आणि परत वरची क्वेरी मी एक्झिक्यूट करतो मिनिमम मॅक्सिमम सॅलरीचे. तर इथं मिनिमम सॅलरी 45,000, 95,000, 9,000, 75,000 आणि इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये एकच एम्प्लॉय असल्यामुळं दोन्हीला पण एकच सेम व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. ज्यावेळी एकापेक्षा जास्त एम्प्लॉय असतील त्यावेळी मिनिमम आणि मॅक्सिमम सॅलरी दाखवेल तिथे, आणि इथं एकच असल्यामुळं एकच दाखवलेली आहे. तर आता आपण दुसरी क्वेरी चेक करणार आहोत. तर इथं या क्वेरीमध्ये काय विचारलेलं आहे, टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉईज बेस्ड ऑन डिपार्टमेंट नेम. ओके. तर आपल्याला पुढची क्वेरी लिहायचं, सिलेक्ट, त्यानंतर DPT नेम, त्यानंतर इथं टोटल म्हणलेलं आहे. टोटल म्हणल्यामुळं सम वापरायचं आपल्याला, सम, त्यानंतर सॅलरी, टोटल सॅलरी, समचा वापर करून आपण टोटल सॅलरी काढणार आहोत. त्यानंतर फ्रॉम EMP, आणि त्यानंतर ग्रुप बाय DPT नेम, ओके. तर याला एक्झिक्यूट करू.
ओके, तर इथं डिपार्टमेंट वाईज त्याची सॅलरी जी आहे सम करून दाखवलेली आहे इथं. त्यानंतर आपण पुढची क्वेरी बघू. लास्ट क्वेरी आहे त्यामध्ये सिलेक्ट. त्यामध्ये क्वेरी काय म्हणलेली आहे, डिस्प्ले नंबर ऑफ मेल्स इन ईच डिपार्टमेंट. आता इथे या क्वेरीमध्ये थोडंसं चेंजेस आहे, तर इथं आपल्याला वेअर कंडिशनचा वापर करावा लागेल, कारण की इथं मेल्स दाखवायचे आहेत आपल्याला. आपण जेंडरचा कॉलम दिलेला आहे, यामध्ये आपल्याला मेल्स दाखवायचे, जेंडर कॉलम मधले मेल्स. ओके, सिलेक्ट DPT नेम, त्यानंतर काउंट, त्यानंतर कॉलम काउंटमध्ये जेंडर द्यायचं आहे, जेंडर. त्यानंतर फ्रॉम EMP. त्यानंतर मला वापरावं लागेल वेअर कंडिशन. त्यानंतर जेंडर, कारण की मला मेल दाखवायचे आहे यामध्ये, मेल. त्यानंतर ग्रुप बायचा वापर करावा लागेल. नेहमी ग्रुप बायचा वापर आपण वेअरच्या नंतरच करतो, वेअरच्या आधी करू शकत नाही. ग्रुप बाय DPT नेम. ओके, तर या क्वेरीला मी एक्झिक्यूट करून घेतो एकदा. ओके, ही क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. तर यामध्ये काय दाखवलेलं आहे, IT HR आणि इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक एक मेल एम्प्लॉई आहे, त्यामुळे प्रत्येकामध्ये एक एक दाखवलेलं आहे. जर समजा ही या कॉलमला काहीतरी नाव द्यायचं असेल तुम्हाला, तर इथं ह्याला अलियास नेम द्यावं लागेल. इथं मेल म्हणून दाखवतो मी, टोटल मेल, टोटल मेल. इथं स्पेस अलाउड नाही आहे, त्यामुळं एरर होता. एक्झिक्यूट करतो याला, इथं टोटल मेल दाखवते. ओके, आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप बाय क्लॉजचा वापर आपण सुरुवातीला करायचा आणि वेअर कंडिशनचा वापर नंतर करायचा, तर तेही चेक करू इथं अलाउ करते का नाही. तर याला मी कॉपी पेस्ट केलं तर इथं एरर दाखवते. ओके, म्हणजे याची पोझिशन जी आहे व्हॅलिड नाही होते ते, कारण की आपण वेअर कंडिशनचा वापर नंतर करू शकत नाही ज्यावेळी ग्रुप बाय क्लॉजचा वापर करतो. तर त्यावेळी आपल्याला ग्रुप बायच्या आधीच वेअर कंडिशनचा वापर करावा लागेल. ओके, तर याबद्दलची माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद.